आज ब्लॉगर पवन गायच्या तावडीतून थोडक्यात वाचला. काय विषय झाला थांबा सांगतो. राम राम मंडळी, मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला शेतामध्ये राहिलेल्या सुल्या पाईपलाईनची जोडणी करण्यासाठी शेताकडे जायचं होतं, म्हणून शेताकडे आलो. शेती आल्यानंतर बघितलं की जेसीबीने सगळी पाईपलाईन बुजून टाकली होती. त्याच्यानंतर ट्रॅक्टर पण आलं होतं. आपल्याला ज्वारीचं वावर रुटर करून घ्यायचं होतं. हे झाडाखाली मस्त बसलेल्या वाडेरांनी पार धिंगाणा शेतामध्ये करून टाकला आहे. 200 लिटरची टाकी, आपली चांगली टाकी फोडून टाकली. नंतर विचार केला, चला हटाव यार, सगळे नुकसान आपल्या शेतकऱ्याच्या डोसक्यावर असतात. आता शेतामध्ये 3 फेज लाईट नसल्यामुळे 2 फेजवर मोटर लावायचं काम पप्पा करत होते. आता पप्पा मला म्हणले की 2 फेजवर मोटर चालू झाली आहे, बटन दाबायचं काम तू या हाताने करून टाक. आता मोटर पण चालू झाली होती आणि पाणी पण यायला सुरुवात झाली होती. नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की गडी मामानं सगळा चारा काढलेला आपल्या आणायचा आहे. मग हँडक्लोज घेतले आणि पटकन निघालो. तेवढ्यात आपल्याला ही गाय सुटलेली दिसली. गाय सुटल्याचं वांदं नव्हतं, पण गाय पपईमध्ये जाऊन चारा खाऊ लागली, त्याचं वांदं होतं. मग ही गाय तर एक तर मला धरू देत नाही आणि पप्पाला धरू देत नाही. ही गाय फक्त आमच्या गडी मामाला दूध काढू देते आणि त्यालाच सांभाळू देते. मग कसं तरी गायला धरलं आणि लिंबाच्या झाडाखाली गायला बांधून टाकलं. तेवढ्यात म्हणलं गायच्या जरासं जवळ जावं, तर गाय डायरेक्ट मला डिवायत लागली. आता त्या गायचा नाद सोडून मी आपल्या सगुणाकडे आलो. सगुणा आपली कोटाय हात लावा, काही करा, काहीच करत नाही. नंतर या दोन्ही गायला बांधून आपण गोठ्याच्या गायला आणलो, कारण उन्हाचा पारा खूप जास्त असल्यामुळे त्याच्या अंगावर थोडं पाणी टाकून घेतलं आणि नंतर मला पण तहान लागली म्हणून पाणी प्यायला आलो. आपल्या माठातलं थंडगार पाणी पिऊन शरीर मधातून थंडगार केलं. आता आपले बैल रोज चोपडे दिसावं म्हणून रोज बैलाला गव्हाच्या पिठाचा एक गुंडा आहे. मग घरून आणलेल्या एका पिठाच्या गोळ्याचे 2 तुकडे केले आणि दोन्ही बैलाला चारून घेतले. इथलं सगळं आणून आपण चाराण्याला आलो होतो. आपल्या इलेक्ट्रिक गाडीवर पूर्ण चारा टाकला आणि पूर्ण चारा आपल्या गोठ्यामध्ये आणून टाकला. आता चारा तर सगळा आला होता. त्याच्यानंतर आपल्याला कटर पण करून घ्यायचं होतं. तर मित्रांनो, हा आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा म्हणजे रोजच्या प्रमाणात दूध काढणं, डेअरीवर देणं आणि झोपी जाणं. ओके, ठीक आहे. फॉलो करायला विसरू नका.